माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी 9व्या आयुर्वेद दिनाच्या पार्श्वभूमीवर देश का प्रकृती परीक्षण अभियान ची घोषणा केली आणि ह्या अभियानामार्फत सर्व देशभर आयुर्वेदाच्या सर्व फॅकल्टीजनी प्रकृती परीक्षण मोहीम राबवण्यास सुरुवात केली। दिनांक 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये 1 कोटी जनतेचं प्रकृती परीक्षण हे करण्याचं मानस हा ठरला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याची दखल घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जवळपास 600हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रकृती परीक्षण करून या महाराष्ट्रातील जवळपास 140 आयुर्वेद महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांमध्ये साधारणतः 34,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या 34,000 विद्यार्थ्यांमार्फत आजपर्यंत जवळपास 17 लाख लोकांचं प्रकृती परीक्षण करण्यात आलं। या 17 लाख लोकांमध्ये अधिक काम करणाऱ्या जे काही महाविद्यालय आहेत त्यांचं या ठिकाणी नाव घेणं योग्य ठरेल। त्याच्यामध्ये केदारी रेडेकर गडहिंग्लज कॉलेज यांनी 80,000च्या वर प्रकृती परीक्षण केलं। यशवंत आयुर्वेद कोडोली महाविद्यालयाने 65,000च्या वर प्रकृती परीक्षण केले। सप्तशृंगी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळात आयुर्वेद, शिवा ट्रस्ट संभाजीनगर आयुर्वेद, शांताबाई आरळी सांगली, भीमाशंकर आयुर्वेद पुणे, संत गजानन महाराज बुलढाणा अशा महाविद्यालयांनी जवळपास आतापर्यंत 60,000च्या वर प्रत्येक कॉलेजने या ठिकाणी प्रकृती परीक्षणाचं अभियान राबवलेलं आहे। आणि उर्वरित या 7 दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दर दिवशी 100 प्रकृती परीक्षण करण्याचा मानस ठेवून 1 कोटी लोकसंख्येचं महाराष्ट्रातून आपल्याला योगदान द्यायचं आहे या प्रकृती परीक्षणाबाबत। आणि या प्रकृती परीक्षणाचा उपयोग हा भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी संशोधनासाठी याचा उपयोग केला जाणार आहे। आणि हा जो काही डेटा येईल याच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारच्या प्रकृतींमध्ये कुठले व्याधी आढळतात, या लोकांमध्ये कुठल्या प्रकारचा आहाराचा अधिक वापर केला जातोय आणि यांच्यामध्ये जो रोगप्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय काय बदल घडवायचे असतील आहार विहाराच्या माध्यमातून, तर हा आपल्याला डेटा उपयोगी पडणार आहे। तर महाराष्ट्राच्या सर्व जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो, तसंच विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी 1 कोटी लोकसंख्येचा आपला जो काही मानस आहे अभियानाचा तो पूर्ण करावा अशी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।